सो हे एव्हरीवन, दिस इज हर्षल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी पर्सनल जर्नी शेअर करणार आहे. काही लोकांचे मला मॅसेज येतात की सर तुम्ही जेव्हा सुरुवात केलं होतं तेव्हा तुमच्याकडे कोणता मोबाईल होता, तुम्ही कसं सुरुवात केलं, असे खूप सारे माझ्याकडे मॅसेज येत असतात, कमेंट येत असतात. तर त्याचं सर्वांचं ना उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि मी तुमच्यासोबत माझी जर्नी शेअर करणार आहे की लाईक मी कोणत्या मोबाईलने सुरुवात केलं होतं, त्यावेळची काय सिच्युएशन होती, ह्या सर्व काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि चला मी तुम्हाला दाखवतो पण आणि आता सांगतो पण की एक्झॅक्टली माझी जर्नी सुरुवात झाली कशी होती. तर बघा, जेव्हा मी सुरुवात केलं होतं ना, बघा मी एक मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो. मी काही असं मोठ्या फॅमिलीतून बिलॉंग करत नाही जे खूप जास्त पैसेवाले असतात, त्या फॅमिलीतून बिलॉंग करत नाही. मी एकदम छोट्या फॅमिलीतून बिलॉंग करतो, मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो. घरी ना फायनान्शियल प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाले, पैशाचे प्रॉब्लेम्स. तर त्याच्यानंतर मग मी काम शोधायला सुरुवात केलं. मी ऑफलाईन पण खूप जागी काम केलंय आणि मी दूध पण विकलाय, कोरोनामध्ये भाजीपाला पण विकलाय, हे पण काम केलेत मी. आणि त्याच्यानंतर मग मी ऑनलाईन वर्क शोधायला सुरुवात केलं होतं. यूट्यूबवरती बघायला सुरुवात केलं, इंस्टाग्रामवरती प्रत्येक जागी मी सर्च केलं आणि खूप काही गोष्टी ट्राय पण केल्या. खूप काही गोष्टीमध्ये फेल पण झालो आणि खूप काही गोष्टीमध्ये माझा लॉस पण झाला. सर्व काही गोष्टी ट्राय करून आहे मी. त्याच्यानंतर मग मी ज्या प्लॅटफॉर्मवरती आता काम करताय ना, त्या प्लॅटफॉर्मबद्दल मला माहीत झालं आणि त्याच्यानंतर मी वर्क स्टार्ट केलं होतं. ऑनलाईन काम करायला सुरुवात केलं होतं. आणि जेव्हा सुरुवात केलं होतं ना, तेव्हा माझ्याकडे कोणता मोबाईल होता माहिती आहे तुम्हाला? माझ्याकडे होतं हा वाला मोबाईल. आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसत असेल. बघा इथून फुटला पण आहे. तर हा वाला मोबाईल होता माझ्याकडे. सॅमसंगचा मोबाईल आहे आणि हा मोबाईल असते फक्त 6,000 रुपयाचा. आता मिळत नाही, हा खूप जास्त जुना मॉडेल आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे हा मोबाईल माझा पण नाही आहे. हा मोबाईल आहे माझ्या बहिणीचा आणि तिने मला स्टडी करण्यासाठी दिला होता आणि याच मोबाईलने मी वर्क स्टार्ट केलं होतं, वर्क करायला सुरुवात केलं होतं. आता याचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम सांगू मी तुम्हाला. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तर हा खूप जास्त लॅग करायचं, अटकून जायचं. व्हिडिओ चालू होते वेळीच अटकून जायचं, काही शूट करायचे अटकून जायचं, खूप लवकर गरम व्हायचं, खूप लवकर याची बॅटरी उतरून जायची. कारण की किती बॅटरी असेल तर बघू शकतो तुम्ही, मोबाईलच केवढंच आहे. हा एक नॉर्मल मोबाईल आणि हा मोबाईल बघा, राईट? तर इतका लहानसा मोबाईल आणि याच्याने मी वर्क स्टार्ट केलं होतं. सो ही होती माझी सुरुवात ऑनलाईन बिझनेसची म्हणू शकता किंवा ऑनलाईन काम करण्याची. ही आहे माझी सुरुवात. याच्याने मी सुरुवात केलं होतं. आता काही लोकांचा एक्सक्यूज असते ना, की सर माझ्याकडे चांगला मोबाईल नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे. तर बघा, इथूनच आलो आहे मी, ठीक आहे? इथून सुरुवात केलं होतं मी. त्याच्यानंतर काही लोकांचं ना हे पण डाऊट असते, की सर तुमचं तर ऑफिस खूप छान आहे, तुम्ही खूप छान सेटअप बनवला आहे, पण आमच्याकडे तर असं काहीच नाही आहे. तर आता याचं पण मी तुम्हाला सोल्युशन देतो. म्हणजे सोल्युशन मीन्स तुम्हाला दाखवतं, की जेव्हा जेव्हा मी सुरुवात केलं होतं, तेव्हा माझं ऑफिस कसं होतं. म्हणजे आजपासून 1 वर्षापूर्वी माझं ऑफिस कसं होतं, मी कुठून सुरुवात केलं होतं, ठीक आहे? एक व्हिडिओ प्ले करतो मी या साईडला. तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. 1 मिनिट, ठीक आहे? व्हिडिओ प्ले करत आहे मी, या साईडला तुम्हाला दिसेल, ठीक आहे? इथं तो व्हिडिओ मी इथं प्ले करत आहे मोबाईलमध्ये. जस्ट अ मिनट, ठीक है, प्ले होत असेल. दिखाता हूँ मेरा सेटअप कैसा है जहाँ पे मैं वर्क करता हूँ, ठीक है? यही है रूम जहाँ पे मैं वर्क करता हूँ एंड ये यहाँ पे मैं बैठता हूँ, चेयर है ये एंड ये शूटिंग के लिए रिंग लाइट लेके रखी है मैंने, वो मोबाइल स्टैंड एंड ये एंड वो एंड इधर मैंने ऐसे करके रखा है, मतलब पूरा जुगाड़ू सेटअप है, ठीक है? क्योंकि यार मैं एक मिडिल क्लास फैमिली से बिलोंग करता हूँ, तो यहाँ पर किसी के लिए प्राइवेट रूम नहीं होती, हम जैसे लोगों को होती है सिटी में. स्टॉप करत आहे मी, तुम्ही मागे चेक करा. कवेलूचा घर आहे आणि या घर नाही, धाबावरती टेरेसच्या वरती असते ना, ते वाला आहे. त्याच्यामध्ये एकदम छोटंसं रूम, त्याच्यामध्ये मी बनवलं होतं आपलं ऑफिस. सिटी के बच्चों को होती है, हमारे यहाँ गांव में कुछ नहीं होता प्राइवेट, सब एक साथ होते हैं. तो ये ना हमारे घर के ऊपर ना ऐसा कुछ बोलते हैं मराठी में धाबा करके, तो वहाँ पर था. तो मैंने यहाँ पर अच्छे से पेंटिंग वगैरह की है, देख सकते हो. अच्छे से पेंटिंग किया, अच्छे से मैंने थोड़ा सा डेकोरेशन करने की कोशिश की है. यहाँ पर लाइट्स वगैरह लगाता हूँ जब शूटिंग करना होता है तब, एंड यहाँ पर शूटिंग करता हूँ. हम कर भी क्या सकते हैं यार, मिडिल क्लास लोग कोशिश ही तो कर सकते हैं. कुछ अगर बड़ा करना हो तो स्टार्ट तो करना पड़ेगा. तो मैंने कुछ यहाँ से स्टार्ट किया है एंड बहुत जल्द मैं इससे भी बढ़िया और ऐसे सेटअप से मैं काम करना शुरू करूंगा जो कि बहुत ज़्यादा लग्जरियस होगा, मैं बता रहा हूँ, ठीक है? बहुत ज़्यादा लग्जरियस होगा वो सेटअप मेरा आने वाला. ओके. तुम्ही एक गोष्ट नोटीस केलं, त्याच्यामध्ये एक कवेलूमध्ये म्हणजे ते फाटे राहतात बघा, त्या फाट्यामध्ये बोर्ड लावला होता, बोर्ड टाकला होता. म्हणजे तिथं मी लाईक असं बोर्ड पण नव्हतं, वरती लाईटच नव्हती. लाईट मी असे वायर नेले होते वरती आणि तो पूर्ण प्लास्टर पण नव्हता तिथं. मी स्वतःच तिथं पेंट वगैरे केलं, चांगला डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला. का यार सिरियसली जेव्हा मी वर्क स्टार्ट केलं होतं ना या प्लॅटफॉर्ममध्ये,
तेव्हा माझं माइंडसेटच असं होतं की मला 100% माहीत होतं की भाई माझी लाईफ तर चेंज होणारच आहे. तर मी इतका जास्त कॉन्फिडंट होतो की मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे. काही लोकं सुरुवात करण्याआधी असे म्हणतात की माझ्याने होईल की नाही होईल, जमेल की नाही जमेल. माझं तसं नव्हतं. माझं असं होतं की मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे. ही एक अपॉर्च्युनिटी आहे माझ्याकडे आणि या अपॉर्च्युनिटीच्या हेल्पने लोकं इतका पैसा कमवत आहेत, तर मी तर कमवणारच. माझं असं माइंडसेट होतं आणि त्यामुळे सिरियसली यार मी ग्रो करत बघा कोणती पण गोष्ट सुरुवात करण्याआधी ना स्वतःवरती किंवा त्याच्यावरती डाऊट करण्यापेक्षा तुम्ही कॉन्फिडेंटली जेव्हा तुम्ही काम करता किंवा काम सुरुवात करता ना, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही 100% सक्सेसफुल होता. सर्व काही जो गेम आहे ना, तो आपल्या बिलीव्हज आणि कॉन्फिडन्सचा आहे, की जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली कोणती पण गोष्ट करता, ती गोष्ट 100% होते म्हणजे होतेच. तर तुम्ही बघितला मी व्हिडिओ बनवून ठेवला होता सुरुवातीला, की भाई साहब मैं कर लूँगा आणि बघा किती छान ऑफिस आहे आज आणि याच्यापेक्षा पण छान ऑफिस तुम्हाला काही महिन्यामध्ये दिसणार, जो की माझ्या माइंडमध्ये आहे आणि तो पाहिल्यानंतर तर तुम्ही एकदम शॉक होऊन जाणार. सिरियसली असं ऑफिस आहे माझ्या माइंडमध्ये, जो की नेक्स्ट काही महिन्यामध्ये मी बनवणार आहे. तर अशी होती माझी सुरुवात. बघितलं ते जे खुर्ची होती ना त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये खुर्ची, ते मॅक्स टू मॅक्स ₹500 असेल आणि आता हे जे चेअर आहे ना, याचा पण व्हिडिओ दिसेल तुम्हाला यूट्यूबवरती. ₹10,500 ची चेअर आहे हे, ठीक आहे. तर भाई चेंज होतात, सगळ्या गोष्टी चेंज होतात. फक्त चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मेहनत करायचं आहे, कन्सिस्टंट काम करायचं आहे, ठीक आहे. सो तुम्हाला हे पण माहीत झालं की मी सुरुवात कसं केलं, म्हणजे कोणत्या मोबाईलने केलं, देन कुठून सुरुवात केलं, त्या धाब्यातून एक छोट्याशा रूममधून सुरुवात केलं होतं आणि आज इतकं छान ऑफिस आहे. आणि याचबरोबर मी खूप साऱ्या गोष्टी पण परचेस केल्या, जसं की हा जो शूट होता तो iPhoneमध्ये शूट होता, जो की माझा पहिला ड्रीम होता. कुणाचा पण ड्रीम असते iPhone घेणं, तर ते पण मी या बिझनेसमुळे केलं. त्याच्यानंतर हा पण ड्रीम होता माझा MacBook परचेस करणे, तर हा पण मी MacBook परचेस केलं. त्याच्यानंतर iPad पण घेतलं रिसेंटलीच मी, iPad पण आहे माझ्याकडे. देन बाईक घेतली घरी, बाईक पण नव्हती, बाईक घेतली घरी पर्सनली. देन बोरवेल, पाण्याची खूप जास्त प्रॉब्लेम होती आमच्या इकडे, तर घरी बोरवेल मारली. आता आईला पाणी भरायला देण्याची गरज नाही, बटन मारला की पाणी, तर ते पण केलं मी. आणि 3 लाखचं लोन होतं, ते पण क्लिअर केलं आणि आता खूप छान इन्कम जनरेट करत आहे. आणि या सर्व काही गोष्टी पॉसिबल झाल्या आहेत या प्लॅटफॉर्ममुळे, माझ्या मेहनतीमुळे, कन्सिस्टंट काम करण्यामुळे आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे माझ्या एका डिसिजनमुळे. कारण की मला माहीत आहे खूप सारे जे मिडल क्लास फॅमिलीचे लोकं असतात ना, खूप सारे मिडल क्लास फॅमिलीचे मुलं म्हणा, हाऊसवाईफ्स म्हणा, मुली म्हणा, खूप सारे ना भितात. कोणती पण नवीन गोष्ट ट्राय करण्याआधी त्यांच्या मनामध्ये भीती असते, की होईल की नाही होईल, करू शकेन की नाही करू शकेन. बट जेव्हा तुम्ही त्या भीतीला साईडला ठेवता, जेव्हा तुम्ही रिस्क घेता, म्हणू शकता तुम्ही सुरुवात करता, त्याच्यानंतरच तिथूनच तुमची ग्रोथ स्टार्ट होते. भीत राहून काय होणार आहे यार, सिरियस सांगा. भीत राहून काही चेंज होणार आहे? तुमची लाईफ चेंज होणार आहे? काही बदल येणार आहे तुमच्या लाईफमध्ये? काहीच नाही. जिथं तिथंच राहाल. पण जर त्या भीतीला साईडला ठेवून जर तुम्ही स्टार्ट करता, सुरुवात करता, कोणत्या नवीन गोष्टीवरती मेहनत करायला सुरुवात करता ना, तर तिथूनच तुमची लाईफ चेंज व्हायला सुरुवात होते, जसं की माझी झाली. मी एक डिसिजन घेतला सुरुवात करण्याचा, डिसिजन घेतल्यानंतर मी वर्क करायला सुरुवात केलं आणि आज ह्या सर्व काही गोष्टी आहेत माझ्याकडे. इतक्या साऱ्या गोष्टी मी अचीव्ह केल्या आहेत. आणि एक सगळ्यात मोठा माइलस्टोन जे अचीव्ह केला आहे ना मी, तो केला आहे मी माझ्या अर्निंगमध्ये. म्हणजे माझी जी हायेस्ट अर्निंग होती ना, ती होती एका महिन्याची ₹1,50,000. मी ₹1,50,000 ₹1,50,000 मी अर्न केले होते एका महिन्यामध्ये हायेस्ट. बट या महिन्यामध्ये माहीत आहे किती अर्न केलं मी? चला मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो, ठीक आहे? लाईव्ह दाखवतो मी तुम्हाला, चला. ओके, सो चला मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो करिअरफिशच्या वेबसाईटवरती अँड लाईव्ह मी तुम्हाला इन्कम दाखवणार आहे, ठीक आहे? तर बघा, जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे कोर्सेस मिळतात, जसं की माझ्याकडे लेगसी पॅकेज आहे. तर हे सर्व स्किल्स मला मिळतात. मी इथून कोणती पण स्किल शिकू शकतो, ठीक आहे? मी तुम्हाला डॅशबोर्डवरती नेऊन लाईव्ह दाखवतो की आज मी सिंगल डेमध्ये किती अमाऊंट अर्न केले आणि लास्ट 30 डेजमध्ये किती अमाऊंट अर्न केलं आहे. तुम्ही बघू शकता 0 काउंट होत आहे आणि माझी आजची सिंगल डेची अर्निंग आहे एका दिवसाची, जे की आहे ₹28,000. ₹28,000 एका दिवसामध्ये. सिरियसली यार, काही लोकांची ना महिन्याची पगार असते. जेव्हा ते पूर्ण 30 दिवस काम करतात त्यांच्यानंतर त्यांच्या बँकेमध्ये हे अमाऊंट क्रेडिट होत असते, जे की मी आज एका दिवसामध्ये अर्न केलं आहे. तुम्हाला कळलं तर असेलच बिझनेसचा पोटेन्शियल काय. लास्ट 7 दिवसामध्ये तुम्ही बघा, लास्ट 7 दिवसामध्ये मी अमाऊंट अर्न केलं आहे ₹1,44,000. ₹1,44,000, ते पण एक हप्त्यामध्ये. आणि लास्ट 30 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता ₹3,57,000 लास्ट 30 दिवसामध्ये. माझी आजपर्यंतची ही हायेस्ट इन्कम आहे. माझं जे
हायेस्ट इन्कम होतं मंथचं ते होतं 1.5 लाख रुपये. पण या 30 दिवसामध्ये लास्ट 30 दिवसामध्ये मी ऑलमोस्ट 3.5 लाखपेक्षा जास्त अर्न केलं आहे आणि हे सर्व काही पॉसिबल झालं आहे ह्या पॅकेजमुळे, जो की आहे लेगसी पॅकेज. मी लेगसी पॅकेज घेऊन सुरुवात केलं होतं करिअर फेसमध्ये वर्क, त्यामुळे इतकं जास्त मी अमाऊंट अर्न करत आहे. आणि लेगसी पॅकेजने सुरुवात केलं तर लेगसी पॅकेजसमोर हे काहीच नाही आहे. हे तर एक सुरुवात आहे. याच्यापेक्षा पण जास्त अमाऊंट अर्न करता येते लेगसी पॅकेजच्या मदतीने, कारण की त्याचा इन्कम पोटेन्शियलच तेवढा आहे. मी झिरोपासून पुन्हा एकदा काउंट होत आहे, मी पुन्हा एकदा रिलोड केलं आणि झिरोपासून पुन्हा एकदा काउंट होत आहे. आणि तुम्ही बघू शकता माझी आजची सिंगल डेची अर्निंग आहे 28,000 रुपीज. वाव यार, मला पाहूनच एकदम असं आनंद, खुशी होत आहे ना, की असं वाटतं की पाहतच राहावं. होऊ शकतं की तुमचं हे डाऊट असेल की हर्षल तू एकटाच अर्न करत आहे का, की तुझ्यासारखे अजून खूप सारे लोक आहेत जे की करिअर फिक्सच्या मदतीने अर्न करत आहेत. तर चला मी तुम्हाला करिअर फिक्सचा लाईव्ह लीडर बोर्ड दाखवतो की मी फक्त एकटा अर्न नाही करत आहे, तर माझ्यासारखे खूप सारे असे लोक आहेत जे की करिअर फिक्सच्या हेल्पने आज खूप छान इन्कम जनरेट करत आहेत. चला मी तुम्हाला लाईव्ह लीडर बोर्ड दाखवतो. ओके, सो जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटाच अर्न करत आहे, तर असं नाही आहे. मी एकटा अर्न नाही करत आहे. माझ्यासारखे खूप सारे लोक आहेत जे की करिअर फेसमध्ये अमाऊंट अर्न करत आहे. जसं की मी तुम्हाला दाखवत आहे लास्ट 7 डेजचा लीडर बोर्ड, ज्याच्यामध्ये कोणी किती अमाऊंट अर्न केलं ते दाखवले जाते. तर बघू शकता तुम्ही नंबर 1 वरती तर मी आहे. 1 मिनिट, हां. नंबर 1 वरती तर मी आहे 1,44,000 रुपये लास्ट 7 दिवसामध्ये. नंबर 2 वरती तुम्ही बघू शकता एक शैफली नावाची मुलगी आहे, राईट. आणि तिने अमाऊंट अर्न केले 86,000 रुपीज. बघा, ती मुलगी असून लास्ट 7 दिवसामध्ये तिने किती अमाऊंट अर्न केले? 86,000 रुपये. विचार करून बघा यार, ती मुलगी आपल्या घरून काम करते, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये काम करत आहे, तर तिचे पॅरेंट्स किती जास्त प्राऊड फील करत असेल की माझी मुलगी लास्ट 7 दिवसामध्ये 86,000 रुपये अर्न केले. भाई सिरियसली मला तर तिच्यासाठी हॅपी आहे मी, की किती अमाऊंट अर्न करत आहे ती एक मुलगी असून. आणि काही मुली एक्सक्यूज देतात की मी नाही करू शकणार, मी असं झालं तसं झालं. हे बघा, हे पण मुलगी आहे आणि किती अमाऊंट अर्न केलं लास्ट 7 दिवसामध्ये? 86,000 रुपये. तुम्ही अर्न करत राहिले तर तुमची काय फिलिंग राहिली असती? त्याच्यानंतर नंबर 3 वरती आहे प्रिन्स, ज्याने 85,000 रुपीज अर्न केले. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इतक्या सर्व लोकांनी इतकं अमाऊंट अर्न केलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो लास्ट 30 डेजचा लीडर बोर्ड, की लास्ट 30 दिवसामध्ये कोणी किती अमाऊंट अर्न केले. याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता नंबर 1 वरती तर मीच आहे, 3,57,000 रुपये लास्ट 30 दिवसामध्ये. त्याच्यानंतर नंबर 2 वरती आहे प्रिन्स, ज्याने 2,80,000 रुपये ऑलमोस्ट अर्न केले. त्याच्यानंतर शैफली, भाई साहब 2,32,000 रुपये या मुलीने अर्न केले. बघा, ती पण एक स्टुडंट आहे आणि घरी बसून 2.5 लाख रुपये, ऑलमोस्ट 2.5 लाख रुपये महिन्याला अर्न करत आहे. भाई, हा आहे इन्कम पोटेन्शियल या बिझनेसचा, हा इन्कम पोटेन्शियल लेगसी पॅकेजचा. आणि तुम्ही काय करता? तुम्ही एक्सक्यूज देताय की सर मी सुरुवात नाही करू शकत, माझे पॅरेंट्स अलाव नाही करत. मला सांगा, जर हे अमाऊंट तुम्ही अर्न करत राहिले तर कोणते पॅरेंट्स अलाव नाही करत? सगळेच करतात. हे एक्सक्यूजला साईडला ठेवून तुम्हाला सुरुवात करणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल त्याच्यानंतरच या सर्व काही गोष्टी पॉसिबल आहेत. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचे रिझल्ट्स क्रिएट करायचं असेल ना, अशा पद्धतीचं अमाऊंट अर्न करायचं असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला लेगसी पॅकेज घेऊन सुरुवात करणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की हा जो इन्कम पोटेन्शियल आहे, हा लेगसी पॅकेजचाच इन्कम पोटेन्शियल आहे. लेगसी पॅकेजच्या मदतीने तुम्ही इतकं अमाऊंट अर्न करू शकता. मला सांगा, जर हे सेम अमाऊंट तुम्ही अर्न करत राहिल्या असत्या, तर तुमच्या फॅमिलीची आज काय रिॲक्शन राहिली असती? तुमच्या पॅरेंट्सची आज काय रिॲक्शन राहिली असती? तुमची आज काय फीलिंग्स राहिली असती? भाई, 3 लाख रुपये मंथली अर्न करणे ना, सिरियसली खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या इंडियामध्ये मोस्टली लोकांची महिन्याची जी सॅलरी आहे ना, पगार जी आहे ना, ती मॅक्स टू मॅक्स 30,000 ते 40,000 रुपये आहे. आणि लोकं 30,000 ते 40,000 रुपये कमावून सुद्धा स्वतःला सक्सेसफुल मानतात. त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड येतो 30,000 ते 40,000 रुपये अर्न करून सुद्धा. तर तुम्ही विचार करून बघा, जर तुम्ही 3 लाख रुपये मंथली अर्न करत आहात, तर तुमची काय रिॲक्शन असेल? तुमची फॅमिली तुमच्यावरती किती जास्त प्राऊड फील करेल? आणि हे सर्व काही पॉसिबल आहेत या अपॉर्च्युनिटीमुळे, जे अपॉर्च्युनिटी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. तुम्ही बघितलं, लाईव्ह दाखवलं मी तुम्हाला. एका दिवसाचं अमाऊंट इतकं अर्न करत आहे मी, जितकं लोकांची महिन्याची सॅलरी असते. मोस्टली लोकांची महिन्याची सॅलरी आहे 28,000 रुपये, जे की आज मी सिंगल डेमध्ये अर्न केलं आहे. तुम्हाला पण माहिती आहे गोष्ट, हे काही नवीन नाही, सांगण्यासारखं नाही आहे. बट हे इन्कम पोटेन्शियल आहे. तुम्ही विचार करून बघा, इतका पैसा या बिझनेसमध्ये, इतकं अर्निंग पोटेन्शियल आहे या बिझनेसमध्ये, आणि तुम्ही काय करता? तुम्ही एक्सक्यूज देता की मी करू शकेन का? माझ्याने जमेल का? माझे पॅरेंट्स अलाव नाही करतायत. भाई, एक्सक्यूजेसला साईडला ठेवा. अपॉर्च्युनिटीकडे बघा, की जर मी सुरुवात करेन तर मी कुठं पोहोचून जाईन. माझ्या पूर्ण खानदानामध्ये मी सगळ्यात जास्त वरती राहीन, लाईक इतकी इन्कम करत आहे. आणि सिरियसली जर माझाच जर विचार केला ना, तर मला असं वाटतं की मंथली 3 लाख रुपीज अर्न करणार आहे ॲट दी एज ऑफ 21. माझ्या पूर्ण एरियामध्येच कुणी नाही आहे. ॲट दी एज ऑफ 21 जो मंथली 3 लाख रुपीज अर्न करत आहे. मी फर्स्ट असेन पूर्ण एरियामध्ये, मला असं वाटतंय. ठीक आहे. अँड सगळ्यात मेन गोष्ट,
तुमच्या पण मनामध्ये डाऊट आला असेल व्हिडिओ पाहिल्यानंतर, की हे लेगसी पॅकेज काय आहे? बरोबर? आलं असेल ना डाऊट? तर हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला बाकीच्यांबद्दल पण सांगितलं, म्हणजे लीडर बोर्ड पण दाखवलं. तर मी एकटं नाही करत आहे, तर मुलीसुद्धा करिअर फिशच्या हेल्पने अर्न करत आहेत. सिरियसली विचार करून बघा, मुली घरी बसून आपल्या कम्फर्ट झोनमध्ये काम करून इतकं छान अर्निंग करत आहेत. त्या मुलीने ऑलमोस्ट ₹2.5 लाख लास्ट 30 डेजमध्ये अर्न केले आहेत. तिच्या घरची काय फिलिंग असेल यार, तिचे पॅरेंट्स किती जास्त प्राउड फील करत असेल, की मुलगी घराच्या बाहेर जात पण नाही. आपल्या कम्फर्ट झोनमध्ये घरी बसून बिंदास काम करते आणि ₹2.5 लाख मंथली अर्न करते. सिरियसली फॅमिली खूप जास्त खुश असते, पॅरेंट्स खूप जास्त खुश होतात. तुम्हाला मार्केटची रिॲलिटी माहिती आहे, की पॅरेंट्स आपल्या एज्युकेशनवरती लाखो रुपये इन्व्हेस्ट करतात. तरी पण जॉब मिळत नाही, तरी पण घरी बसावं लागतं, प्रोटेस्ट करावं लागतं जॉबसाठी, जॉब ग्रॅब करण्यासाठी. इतकी मार्केटमध्ये हालत खराब आहे. तुम्ही नीटचा एक्झाम द्या, लीक होणार. तुम्ही हे एक्झाम द्या, लीक होणार. तुम्ही ते करा, लीक होणार. फलाना ढिमकाना होणार. पण करिअर फेस एक असा प्लॅटफॉर्म आहे, जो की तुम्ही आपल्या घरून वर्क करू शकता, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये काम करू शकता. याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीची लिमिट नाही आहे, याच्यामध्ये कोणता बॉस नाही आहे. जॉबमध्ये कसं असतो, एक फिक्स सॅलरी असते. तुम्ही कितीच काम करा, तुम्हाला मिळणार तेवढंच आहे, जेवढं फिक्स आहे तुमचं, बरोबर? बिझनेसमध्ये तुम्हाला वारंवार इन्व्हेस्टमेंट करावं लागतं, खूप जास्त पैसा लागतो. बट करिअर फिक्स एक मात्र अशी अपॉर्च्युनिटी, एक मात्र असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकदा अमाउंट पे करून सुरुवात करायची असते. त्याच्यानंतर तुम्ही एकतर लाईफ टाईम अर्न करता आणि सोबतच याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीची लिमिट नसते. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुमचा कोणता बॉस नाही आहे, कोणती लिमिट नाही आहे. तुम्ही तुमच्यानुसार काम करू शकता आणि तुम्ही तुमच्यानुसार पैसा अर्न करू शकता. तुम्ही बघितलं ना, मी तुम्हाला सांगितलं, की सुरुवातीला माझी इन्कम एवढी नव्हती. सुरुवातीला मी अर्न केलं ₹27,000 पहिल्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर माझी इन्कम वाढत गेली. मग 1,00,000 पर्यंत पोहोचली आणि आता ₹3,00,000 आणि समोर पण अशी वाढत जाणार. का? कारण की मी कन्सिस्टंट आहे, मी मेहनत करत आहे. सो आता हे तुमच्यावरती डिपेंड करते, की तुम्ही फक्त मलाच बघत राहाल इन्कम करतेवेळी, माझ्यासोबत जे सुरुवात करतायत त्यांचेच फक्त फीडबॅक बघाल, त्यांना बघाल फक्त इन्कम करतेवेळी, की तुम्ही स्वतः सुरुवात कराल. जर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, की वर्क काय, कसं करायचं, सुरुवात कसं करायचं, तर मग सुरुवात करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर मिळणार. त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता, आपले डाउट्स क्लिअर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पण सुरुवात करा. आणि हां, जर तुम्हाला अजूनपर्यंत वर्कच नसेल माहीत, की एक्झॅक्टली काम काय करायचं, कसं सुरुवात कसं करायचं आणि लेगसी पॅकेज काय आहे, लेगसी पॅकेज घेऊन कसं सुरुवात करायचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं आय बटनवरती व्हिडिओ मिळत असेल, त्याच्यावरती तुम्ही टॅप कराल, तर तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओवरती जाता आणि त्या व्हिडिओमध्ये एकदम मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे मी, की एक्झॅक्टली वर्क काय करायचं, कसं आणि सुरुवात कसं करायचं. तर तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये माझा नंबर आहे, तिथून तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे. बाकी अजून काही तुमचे डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. पिन कमेंटमध्ये सुद्धा माझा नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करा, डिस्कस करूयात. तुमचे सर्व डाऊट्स मी क्लिअर करणार. त्याच्यानंतर तुम्ही पण सुरुवात करा. मग सोबत मिळून ग्रो करूया. आणि हां, सुरुवात केल्यानंतर माझं सपोर्ट तुम्हाला राहते. त्याचबरोबर जर तुम्ही हायस्ट पॅकेजनं सुरुवात कराल, तर तुम्हाला मॅनेजर सपोर्ट मिळतो. करिअरच्या साईडने पर्सनल ट्रेनिंग्स मिळतात आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्रॉपरली स्टेप बाय स्टेप गाईड केल्या जातात. सो तुम्ही पण इझिली ग्रो करू शकता. बट या सर्व काही गोष्टी तेव्हाच पॉसिबल होणार, जेव्हा तुम्ही सुरुवात करणार. बरोबर आहे ना? ओके. सो जर तुम्हाला अजूनपर्यंत कामाविषयी माहिती नसेल मिळाली, तुम्हाला नसेल माहिती एक्झॅक्टली काम काय करायचं ते, तर मग हा वाला व्हिडिओ पहा. याच्यावरती टॅप करा आणि तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण कामाविषयी माहिती मिळून जाईल. ओके. टेक केअर.